श्री रामरक्षा रहस्यामध्ये पुढची ओळ बघणार आहोत. मागच्या व्हिडिओत ध्यानमंत्राची पहिली ओळ पाहिली होती. दुसरी ओळ काय आहे बरं? पीतम वासो वसानम नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. पीतम वासो, पिवळी वस्त्र धारण केलेल्या श्रीरामाचं ध्यान करा. कशासाठी? मुळामध्ये श्रीराम हे अग्नितत्व आहे. रमची साधना असो, रम हा अग्निबीजात्मक मंत्र आहे. ही मुळामध्ये अग्नितत्वाची, अग्निचक्राची अशीच साधना आहे. मग तुम्ही नामजप करा, स्तोत्र करा, पाठ करा, काहीही करा. श्रीराम सूर्यवंशी राजा आहे. मग पीत वसन म्हणजे वस्त्र, पण पिवळा रंग म्हणजे कुठला? तर सूर्याची प्रभा, सूर्याचं जे तेज आहे तो हा पिवळा रंग. किंवा हनुमान चालिसेत एक सुंदर ओळ येते, कंचन बरन बिराज सुभेसा, म्हणजे सोन्यासारखा. सोन्याचं कसं तेज डोळ्यांना दिपवून टाकतं, ती झळाळी आणि त्या झळाळीची वस्त्र धारण केलेले प्रभू श्रीराम. अग्नितत्वाचं संतुलन हा तुमच्या साधनेचा विषय असेल तर पीतम वासो वसानम अशा रामाचं ध्यान करा. श्री विष्णूंच्या अनेक मंत्रांमध्ये देखील पीतांबर असं त्यांचं वर्णन येतं, तर तोच हा पिवळा रंग. नवकमल दल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम, नवीन कमळाच्या दलाशी स्पर्धा करणारे ज्यांचे नेत्र आहेत. मग कसली बरं स्पर्धा आहे? दल आठवा. दल म्हणजे उमललेलं पूर्ण कमळ असं नाही, त्याचा आतला भाग जो अजूनही थोडासा मिटलेला आहे. म्हणून नवकमल, जे नुकतंच उगवायला लागलंय, जे नुकतेच यौवनात आलेले प्रभू श्रीराम आहेत, असे त्यांचे तरुण डोळे, त्यातलं दलाची प्रभा. दलाचा कसा रंग असतो? दुर्वादल श्यामम, पुढे एक शब्द येतो. मग साधारण थोडीशी निळसर झाक असणारं किंवा काळी निळी छटा असणारं असं अतिशय धीरगंभीर असे ज्यांचे डोळे आहेत, असे प्रभू श्रीराम. पुढच्या ओळीमध्ये येतं, वामांकारूढ सीता मुखकमल मिल लोचनम नीरदाभम. वामांकारूढ सीता, डाव्या मांडीवरती ज्यांच्या सीतामाई विराजमान आहे. सीता कोण आहे? पंचकन्या स्मरे नित्यम, 5 कन्यांपैकी अतिशय श्रेष्ठ असं शक्तीचं स्वरूप अशी सीता. असं कुटुंबवत्सल रामाचं ध्यान करा, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी श्रीरामांची कृपा या मंत्रामधून, या ध्यानामधून तुम्हाला मिळू शकते. वामांकारूढ सीता मुखकमल मिल लोचनम नीरदाभम. नीरदाभम, पाणीदार डोळे, असे सुंदर डोळे असणारे प्रभू श्रीराम. नानालंकार दीप्तम दधतमुरुजटा मंडनम रामचंद्रम. पुढचा शेवटची जी ओळ आहे की नाही, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे नानालंकार दीप्तम. मगाशी वर्णन केलं होतं की नाही, पिवळा रंग हे ध्यानामध्ये या दोन ठिकाणी येतो, पीतम वासो आणि नानालंकार. नखशिखांत अलंकार लिहिलेला अशा राजपुत्र श्रीरामाचं वर्णन केलेलं आहे. मग ज्यांना समृद्धीची साधना म्हणून श्रीरामरक्षा करायची आहे, त्यांनी या रामाचं ध्यान करा, जे समृद्धीचं मूर्तिमंत प्रतीक आहेत. श्रीराम आणि रमा, राम आणि रमा शब्द आठवा. रमा म्हणजे लक्ष्मी आणि राम म्हणजे श्रीराम, दोनही अग्नितत्वाच्याच साधना आहेत. मुळामध्ये अग्नीला आपण आयुर्वेदामध्ये पित्त असा सुद्धा एक शब्द येतो. मग आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे अग्नीचा साठा आहे, जठराग्नी असेल, पित्ताशय असेल, या सगळ्यांवरती मंत्रचिकित्सेमध्ये रामरक्षेचे प्रयोग सांगितले जातात. आणि म्हणूनच अग्नीचं संतुलन हा रामरक्षेचा एक मुख्य विषय आहे. अर्थात आपल्या संतांनी सांगून ठेवलंय, प्रमाणामध्ये सर्व काही असावे, आणि म्हणूनच उगाच अति रामरक्षा म्हणायचीच नाहीये. अग्नीचं संतुलन साधण्यासाठी पूरक अशी प्रमाणबद्ध रामरक्षा आपल्याला म्हणायची आहे. रामरक्षेच्या ध्यानमंत्राचा अर्थ बघत असताना शेवटचा शब्द येतो, दधत मुरु जटा मंडनम रामचंद्रम. जटा हा शब्द नेहमी देवों के देव महादेवांच्या बाबतीत येतो. मग इथे कसा बरं तो आला? याची गोष्ट रावण संहितेमध्ये येते. जटाधारी राम, जटाधारी म्हणजे जटा मुळात कुरळे केस, हे सुद्धा क्षत्रिय पुरुष लक्षणांमध्ये येतं. तर असे राम ज्यांच्या जटा त्यांच्या छातीवरती रुळत आहेत, असे हे प्रभू श्रीरामचंद्र. पण आपण शिवांची ही गोष्ट बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. रावण संहितेतील ही नितांत सुंदर गोष्ट बघूया. आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा श्रीरामार्पणमस्तु.